चला आजच्या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आज आहे आपला डे 2. कालचं शिकवलेलं सगळ्यांच्या लक्षात आहे? हो. आपण त्याचा एक छोटासा रिकॅप I बघू. am the best. सर्वांनी ना तुमचे माईक म्यूट करा. सर्वांनी माईक म्यूट करा. I am the best. करा. Today is my day. बरं मला पाठ झाला. माझ्याकडून म्यूट करते सगळ्यांना. जेव्हा हवं असेल तेव्हा मी अनम्यूटचा तुम्हाला ऑप्शन देईन. करायची सुरुवात. काल आपण बघितले होते हे आपल्या आयुष्यातले सगळ्यात बेसचे जे पिलर आहे जिथून आपल्या आयुष्याची खरी सुरुवात होते. या गोष्टी तुम्ही पाळायला सुरुवात केली सर्वांनी? प्लीज. त्यानंतर बघितलं आपण आपलं सबकॉन्शियस माइंड कशा कशावर वर्क करतं. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. कळत नकळत तुमच्या मनामध्ये जे काही विचार येतात तेच तुमच्या जीवनाप्रतीचे अफर्मेशन ठरत असतात. त्यासाठी अफर्मेशन पण कसे हवे, जे गोष्ट तुम्हाला आयुष्यात हवी आहे तसेच अफर्मेशन तुम्हाला द्यायचे आहेत. व्हिज्युअलाइज पण तेच करायचं आहे जे आपल्याला हवं आहे आपल्या आयुष्यामध्ये. आता समजा फॉर एक्झाम्पल हा पेन हा पहिला कोणाच्या तरी डोक्यामध्ये आला. त्यानंतर त्यांनी त्या सर्व वस्तूंचं साहित्य जमा केलं आणि त्यानंतर कृती मार्फत हा पेन जन्माला आला. म्हणजे जर तुम्हाला एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सगळ्यात पहिला ते तुमच्या माइंड मध्ये त्याचे चित्र उभं करा आणि त्यानंतर एक एक स्टेप घ्यायला सुरुवात करा. तुमचं स्वप्न नक्कीच सत्यामध्ये उतरेल. आणि मेडिटेशन म्हणजे आपल्याला अगदीच खूप मोठं ध्यान वगैरे करायचं नाहीये. तुम्ही जे काही तुमचं काम करणार आहात ते अतिशय मन लावून करायचं आहे. आपण हे सगळं काल बघितलं. पाण्याला अफर्मेशन दिल्यानंतर काय घडलं, आय लव्ह यू बोलल्यावर काय घडलं आणि आय हेट यू बोलल्यावर काय घडलं. तसंच अन्नावर सुद्धा बघितलं. त्यामुळे आपल्या घरातलं अन्न आणि पाणी शुद्ध ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. घरामध्ये वादविवाद, द्वेष भावना ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये. स्टार्टिंग स्वतःपासून करायची आहे. कारण जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत सर्व नातेवाईक आपले आहेत. एकदा का देहातून प्राण निघून गेला, प्राणज्योत मालवली की आपले नातेवाईक सुद्धा आपले नसतात. आम्ही काल 5 लाईन्स दिल्या होत्या तुम्हाला सगळ्यांना दर सकाळी म्हणण्यासाठी. त्या तुम्ही म्हणायच्या आहेत. आणि आपण ही होओपोनोपोनो प्रेयर बघितली होती. ती रोज रात्री किंवा सकाळी 21 वेळा तुम्हाला म्हणायची आहे, जसं तुम्हाला शक्य आहे तसं. तर आजचा आपला मुख्य टॉपिक आहे व्हॉट इज रेकी. आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या ऍक्च्युअल टॉपिकला. तुमच्यापैकी कोण कोण मला सांगू शकेल रेकी म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिकली हँड रेस करा. खाली बघा रिॲक्ट म्हणून ऑप्शन आहे. तिकडे इलेक्ट्रॉनिकली हात वर करा किंवा मला असा हात दाखवा, मी तुम्हाला अनम्यूट करेन. रेकी बद्दल कोणाला काही आयडिया आहे का? सांगू शकेल कोणी काही? ठीक आहे, आपण बघूया रेकी म्हणजे काय असते ते. खरं तर भारतामध्ये खूप सगळ्या अंधश्रद्धा आहेत रेकी बद्दल, गैरसमज आहेत. आज आपण पहिला ते गैरसमज पुसून टाकू आणि त्यानंतर आपण त्या रेकी शिकणार आहोत ते बघू.
सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण ऐकतो की एखाद्याने रेकी केली आणि बँकेवर दरोडा घातला, घर लुटलं किंवा कोणाचं अपहरण केलं. तर ती रेकी म्हणजे हा एक फ्रेंच शब्द आहे, ज्याचा त्या फ्रेंच शब्दाचा आणि आपण शिकत असलेल्या रेकीचा काहीच संबंध नाहीये. पहिलं हे सगळ्यांना क्लिअर झालं का? ज्यांचे कॅमेरे ऑफ आहेत त्यांनी कृपा करून कॅमेरे ऑन करा. एनर्जीचा क्लास आहे, कॅमेरे ऑन करा. बघा, रेकी ही मूलतःच भारतीय मूळची आहे, पण ती नंतर काही वर्षांनी जपानमध्ये रिडिस्कवर झाली, त्यामुळे तिला जापनीज रेकी असं म्हणतात, उपचार पद्धती. पण तिचं मूळ कुठे आहे? भारतामध्येच आहे. अथर्व वेदामध्ये सुद्धा या रेखीचा उल्लेख आहे आणि भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील याचा उल्लेख आपल्याला सापडतो. डॉक्टर पिकाऊ सुई यांनी जपानमध्ये ही रेखी रिडिस्कवर केली, म्हणून हिला आज जगभरामध्ये जापनीज उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते. तर बघा, ही जी उपचार पद्धती आहे ही कंटिन्युअसली तुमच्या किंवा माझ्यामध्ये वाहत असते, पण ती वापरायची कशी हे आपल्याला माहिती नसतं, तिची ओळख आपल्याला नसते. आता जर समजा तुमचं डोकं दुखत असेल आणि तुमच्या डोक्यावरून कोणी मायेने हात फिरवला तर तुम्हाला काय वाटेल? जर तुम्ही तणावामध्ये असाल, अशा वेळेला कोणी तुमच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला तर तुम्हाला मनातून काय फिलिंग येईल? तुम्हाला काय वाटेल? डोकं कोणी दाबून दिलं तर डोकं दुखायचं थांबणार आहे. पाठीवरून कोणी हात फिरवला तर आपल्याला बरं वाटणार आहे, आपला ताण थोडा हलका होणार आहे. जर समजा एखादं बाळ खूप रडत असतं, त्याला जेव्हा आई प्रेमाने जवळ घेते त्यानंतर ते बाळ रडायचं थांबतं, हे कशामुळे होते? ही कोणती जादू आहे? सांगू शकेल कोणी? बोला रुपाली मॅडम. आईची माया. आणि ज्यावेळी डोकं दुखत असेल, कोणी आपलं डोकं प्रेमाने दाबून दिलं तर सॅटिस्फॅक्शन. पाठीवरून हात फिरवला कोणी प्रेमाने तर हीच ती रेकीची उपचारक पद्धती आहे, जी स्पर्शाच्या माध्यमातून काम करत असते आणि ती आपल्या सर्वांमध्ये कंटिन्युअसली प्रवाहित होत असते. तर तुम्ही आता म्हणू शकाल की जर ती आपल्यामध्येच आहे तर ती शिकायची का? ती शिकायची असते ह्यासाठी ती कशी वापरायची हे आपल्याला अजून माहिती नाहीये. त्याची ओळख करून घेण्यासाठी तिला आपल्याला शिकणं गरजेचं आहे. त्याला इन्व्होक कसं करायचं, त्याला कॉल कसं करायचं हे आपण शिकणार आहोत. भगवान गौतम बुद्धांना ही रेकी शिकण्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली होती आणि जे डॉक्टर पिकाऊ उसुई यांनी रेकी रिडिस्कवर केली, त्यांनी सुद्धा 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली होती. त्यानंतर त्यांना ब्रह्मांडाकडून ही शक्ती प्रदान झाली होती. मग मला सांगा, आपण एक दिवस मोबाईल शिवाय राहू शकत नाही, मग आपण घरदार सोडून अन्न पाणी त्यागून 21 दिवस तपश्चर्या करायला जाऊ शकतो का? हे आपल्याला शक्य नाहीये, आपल्यासारख्या सांसारिक प्रापंचिक माणसाला. त्यासाठी ह्या शक्तीसोबत रिकनेक्ट होण्यासाठी आपल्याला रेकी मास्टरची किंवा गुरुची गरज लागते. क्लिअर होता सर्वांना? दाखवा मला. गुड. अजून तुम्हाला माहितीये का? ओके, आपण एकांना अनम्यूट करूया, किरण सरांना. बोला किरण सर, अनम्यूट करा, ऑप्शन आलाय बघा तिथे. हा बोला ना मॅडम. हा, तुम्ही हँड रेस केलात, बोला.
हो मॅडम, ते डॉक्टर मिकाऊ सुई यांनी जपानमध्ये रेकी ही पद्धत विकसित केलेली आहे ना, हा, तर तेच बोलायचं होतं मॅडम. जपानी विद्या आहे का भारतीय आहे असं मला विचारायचं होतं. थोडस मोठ्याने बोलू शकता का? जपानची विद्या आहे का भारतातली विद्या आहे असं म्हणतो मी, रेकी विद्या. मूळ मूळ भारतीय वंशाचीच आहे ती, पण काही कालावधीने ती लुप्त झाली होती. त्यानंतर त्यांनी जापनीज त्या व्यक्तीने त्याला रिडिस्कवर केलं. तिचं मूळ भारतच आहे. आपल्या अथर्व वेदामध्ये सुद्धा त्याचा उच्चारण आहे आणि भगवान बुद्ध रचित रचित कमल ग्रंथामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आलेला आहे. पण ती विद्या काही ओके मॅडम. वर्षानंतर लुप्त झाली, तर डॉक्टर मिकाऊ उसुई या जापानी व्यक्तीने ती रिडिस्कवर केली, म्हणून तिला जापनीज पद्धती म्हणून फक्त ओळखली जाते. ओके मॅडम, ठीक आहे मॅडम. ओके. ओके मॅडम. तुम्ही जर गुगलवर जाऊन सर्च केलं रेकी इन हॉस्पिटल, तर तुम्हाला त्याचे सगळे मुद्दे जे आहेत ते लक्षात येतील. फॉरेन कंट्रीजमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये ज्यावेळी एखाद्या पेशंटची सर्जरी व्हायची असते किंवा होणारच किंवा झाल्यानंतर सुद्धा त्यांना रेकी दिली जाते. का? तर सर्जरी झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही जखमा आहेत, जे काही टाके पडलेले असतात ते लवकर भरून निघावे, त्यांना लवकर हील व्हावं, यासाठी त्यांना रेकी दिली जाते. मग सांगा, जी रेकी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती अंधश्रद्धा असू शकते का? क्लिअर होत आहे सर्वांना? हॉस्पिटलमध्ये ती अल्टरनेट थेरपी म्हणून वापरली जाते. आपल्या भारतातही काही युनिव्हर्सिटीजमध्ये रेकी हा विषय फक्त शिकवण्यासाठी म्हणून घेतलेला आहे. हळूहळू त्याचा प्रचार होण्याचं कार्य सुरू आहे. तर अजूनही काही लोकांना हा जादूटोणा किंवा ब्लॅक मॅजिक वाटत असेल, तर तसं काहीही नाहीये. हे फक्त एक एनर्जी सायन्स आहे. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देते. भगवान गौतम बुद्ध, इसाम सिंह, महावीर, किंवा अजून आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे बघायला गेलं हिंदू संस्कृतीप्रमाणे, तर गुरुचरित्र सर्वांना माहिती असेल. गुरुचरित्रामध्ये माहिती आहे ना? ओके, गुड. गुरुचरित्रामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांनी कितीतरी लोकांना स्पर्शाच्या माध्यमातून किंवा फक्त डोक्यावर हात ठेवून त्यांना बरं केलं आहे, त्यांना रोगमुक्त केलं आहे. एका बालकाला त्यांनी पुन्हा जीवनदान दिलं आहे. ही सर्व शक्ती आपल्याकडचीच आहे आणि जगभरामध्ये तिचा वापर केला जातो. फक्त भारतामधून लुप्त झाल्यामुळे भारताचा तिथे उल्लेख येत नाही. हजारो वर्षांपासूनची आपली ही संस्कृती आहे. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती, म्हणजेच लाईफ फोर्स एनर्जी. रशियन ह्याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, चीनी ह्याला ची बोलतात, तर ब्रिटिश याला हॉली स्पिरिट किंवा लाईट असं म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये ह्याला प्राण ऊर्जा असं म्हणतात. ह्या प्राण ऊर्जेसोबत जेव्हा आपलं नातं कायमस्वरूपी संपून जातं, तेव्हाच म्हणजेच तो आपल्या मृत्यूचा काळ असतो. त्यावेळी आपल्या शरीरात प्राण नसतो आणि आपण मृत झालेले असतो. त्यामुळे आपल्या हातात जेवढं काही आयुष्य आहे ते सुखी, समाधानी आणि आनंदी घालवण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे. आता मी काल तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज सांगितल्या होत्या निगेटिव्हिटी सोडण्यासाठी. सर्वांनी चालू केलं का निगेटिव्हिटी सोडायचं काम? थम्स अप करा प्लीज. निगेटिव्हिटी सोडायचं काम सुरू केलं. पेपरवरती लिहायला सांगितलं होतं. ज्यांनी सुरू केलं आहे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की रिझल्ट मिळणार आहे. एक वाक्य मी सांगते ते लिहून घ्या. सर्वांकडे वही पेन तर असेलच ना? वाक्य असं आहे, वर्तमानातल्या क्षणांना, लिहिताय ना सर्व? वर्तमानातल्या क्षणांना तुम्ही जशी एनर्जी देता त्या एनर्जीनुसार तुमचा चांगला भूतकाळ तुमच्या आठवणीत राहतो. वर्तमानातल्या क्षणांना तुम्ही जशी एनर्जी देता
त्या एनर्जीनुसार तुमचा चांगला भूतकाळ तुमच्या आठवणीत राहतो आणि इथेच तुमच्या भविष्याची निर्मिती होत असते. आणि इथेच तुमच्या भविष्याची निर्मिती होत असते. म्हणून आपलं जे काही जीवन आहे ते आता वर्तमानातल्या क्षणांमध्ये जगायचं आहे. परत एकदा रिपीट करते. वर्तमानातल्या क्षणांना तुम्ही जशी एनर्जी देता त्या एनर्जीनुसार तुमचा चांगला भूतकाळ तुमच्या आठवणीत राहतो आणि इथेच तुमच्या भविष्याची निर्मिती होत असते. आणि म्हणून आपलं जे काही जीवन आहे ते वर्तमानातल्या क्षणांमध्ये आपल्याला जगायचं आहे. डन झालं सर्वांचं? जाऊया पुढे. डॉक्टर मिकाऊ इसुई यांनी रेकी रिडिस्कव्हर केली. त्यानंतर त्यांनी त्या रेकीची 5 तत्व सांगितली आहेत. जर आपल्या आयुष्यात आपल्याला रेकी सोबत जगायचं आहे, रेकीचे फायदे आपल्या आयुष्यात आपल्याला मिळावे असं वाटत असेल, तर ही रेकीची 5 तत्व आपल्याला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये अवलंबणं खूप गरजेचं आहे. तर ती तत्व आता आपण बघूया. सगळ्यात पहिलं तत्व आहे की मी राग करणार नाही. दुसरं तत्व आहे मी चिंता करणार नाही. तिसरं आहे सर्व सजीव निर्जीव गोष्टींबद्दल मी कृतज्ञ राहीन. चौथं आहे सर्व प्राणी मात्रांबद्दल, ऐकताय ना, सर्व प्राणी मात्रांबद्दल प्रेम आणि आदराची भावना बाळगेन. आणि 5वं आहे माझी सर्व कामं मी प्रामाणिकपणे करेन. तर आता आपण एक एक तत्व व्यवस्थित एक्सप्लेन करून घेऊया. तर सगळ्यात पहिला नियम आहे ओनली फॉर टुडे. कारण आपलं जे काही जीवन आहे ते आजच्या दिवसामध्ये आहे. भविष्यकाळ आपल्या हातात नाही, तो कसा येईल हे सुद्धा आपल्या हातात नाही. आणि भूतकाळ जो आपल्या हातून ऑलरेडी निघून गेला आहे त्याला बदलणं सुद्धा आपल्या हातात नाहीये. जर कोणाला काही बोलायचं असेल तर इलेक्ट्रॉनिकली हँड रेज करा किंवा असा हात दाखवा मला. तर एका दिवसाचं म्हणजे 24 तासाचं जर आपण गणित मांडलं तर 8 गुणिले 3 म्हणजे 24 तास. पहिले 8 तास आपल्या झोपेसाठी आणि उत्तम स्वास्थ्यासाठी, जे काही आपण एक्सरसाइज करतो, वॉकला जातो, हे सर्व आपल्या 8 तासामध्ये होऊन जातं. बाकीचे उरलेले 8 तास असतात ते आपल्या प्रोफेशनसाठी, जॉब वर्किंग असतं, जे काही असतं. आणि जे बाकीचे 8 तास राहतात ते असतात आपल्या फॅमिलीसाठी, आपली सगळी घरातली कामं करण्यासाठी आणि आपला दिवस आनंदात घालवण्यासाठी, आपल्या आनंदासाठी. असं हे त्यांनी 24 तासाचं प्लॅनिंग दिलं आहे. आणि ह्याच 24 तासामध्ये 8 तास तर आपले झोपेत जातात, राहतात 16 तास. मग 16 तासामध्ये ही पुढची 5 तत्व आपल्यासाठी अवलंबणं खूपच सोपी गोष्ट आहे. ती जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अनुसरायला सुरुवात केली तर रेकीचे फायदे आपल्याला मिळायला सुरुवात होतात. हा पेस आहे तो पहिला आपण क्लिअर करून घेऊया. तर सर्वात पहिलं, आजच्या दिवसात मी काळजी करणार नाही, चिंता करणार नाही. तुमच्या जीवनात कितीही दुःख आहे, कितीही दुःख असलं तरी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच दुःखाचा सतत विचार करत राहिल्यामुळे तुमचं दुःख कमी होणार आहे का? नुसतं विचार करून दुःख कमी होतं का? जर तो तुमची जी काय तुमची अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, त्याचं तुम्ही पहिला सॉल्युशन शोधा. त्या सॉल्युशन शोधल्यानंतर त्याच्यावरती विचार करा आणि त्या सॉल्युशन वरती तुमचा जसा फोकस जाईल तसाच रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. जसं मी तुम्हाला काल सांगितलं की मला उत्तम स्वास्थ्य हवं आहे, त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सुद्धा दिला की तुम्ही उत्तम स्वास्थ्य कशा प्रकारे ब्रह्मांडाकडून मागून मिळवू शकता.
तसेच जे काही तुमच्या अडचणी आहेत त्याच्यावरचे उपाय शोधा आणि त्याच्यावर जर आपण वर्क करायला सुरुवात केली तर आपल्याला रिझल्ट पण उत्तमच मिळणार आहे. दुसरा नियम, आजपासून आजच्या दिवसात मी राग क्रोध करणार नाही, कोणावरही चिडणार नाही. आता एक गोष्ट सांगा, जगामध्ये एवढे सारे गुन्हे घडतात, ते गुन्हे घडवणारे सर्व गुन्हेगार हे अट्टल गुन्हेगार असतात का? अट्टल गुन्हेगार नसतात. कारण ते ज्या क्षणामध्ये जगत असतात त्यांचा त्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये क्रोधावरती ताबा राहत नाही, त्यामुळे त्यांच्या हातून गुन्हा घडतो आणि त्यामुळे आपण त्यांना गुन्हेगार म्हणून बघू लागतो. त्यासाठी मी तुम्हाला 2 उदाहरण देते. एक खूप सुखी कुटुंब होतं. पती पत्नी आणि त्यांची 2 लहान लहान मुलं. त्यांचा एक नियम होता की रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र मिळूनच करायचं. पत्नीने घरी जेवण केलं होतं. त्या दिवशी नवऱ्याचं ऑफिसमध्ये काहीतरी बॉस सोबत बिनसलं होतं. तो घरी आला, थोडा रागामध्ये होता. नेमकं त्याच दिवशी जेवणामध्ये तिखट मीठ कमी जास्त झालेलं होतं. नवरा जेवायला बसला, त्याला तिखट मीठ कमी लागलं, त्याचा क्रोध अजून वाढला. तो बायकोवर भडकला आणि बायकोसोबत त्याने भांडण चालू केलं. दोघांमध्ये भांडणं झाली. तो वाद एवढा विकोपाला गेला की नवऱ्याने बायकोचा गळा धरला आणि तो गळा इतक्या त्याने जोरात धरला की ज्यावेळी त्याला शुद्ध आली, की तो काय करतो याची शुद्ध त्याला आली, त्यावेळी त्याचा संसार उद्ध्वस्त झालेला होता. एका रात्रीमध्ये हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. त्याने स्वतः पोलिसांना फोन करून सरेंडर केलं. पोलीस त्याला घेऊन गेले. पती-पत्नी संपले आणि 2 मुलं अनाथ झाली. मग मला सांगा, जर त्या व्यक्तीने क्रोधावर थोडा ताबा ठेवला असता तर हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं का? बघा, आपण समोरून जी ऍक्शन असते ती महत्वाची नसते. आपण एखाद्या गोष्टीवर जी रिॲक्शन देतो ती पुढचं रिपोर्ट ठरवणार असते की काय घडणार आहे. जर समजा तुमचा भाऊ आज तुमच्याशी खूप भांडला, पण जर तुम्ही तुमच्या त्या लहान भावाला किंवा मोठ्या दादाला समजावून सांगितलं, तुम्ही ते प्रेमाने हँडल केलं, तर ते भांडण पुढे गेलं असतं का? तो रागात बोलला, तुम्हीही रागात बोललात, म्हणून भावा बहिणींमध्ये जोरदार भांडण झालं आणि ह्याच गोष्टीमुळे आज कितीतरी भाऊ बहिणींची नाती तुटलेली आहेत. ऍक्शन वरती रिॲक्शन देणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे रिॲक्शन देताना थोडा विचार करायचा. म्हणून हे तत्व खूप महत्वाचं आहे रेखीमधलं, की आजपासून मी क्रोध करणार नाही. पुढचं तत्व आहे, मी माझी सर्व कामं प्रामाणिकपणे करेन. अजून एक उदाहरण देते मी तुम्हाला क्रोधासाठी. एक लहान मूल असतं, ते घरी येतं, शाळेतून घरी आलेलं असतं ते. तर मला सांगा, जेव्हा लहान मूल घरी येतं तेव्हा ते सगळ्यात पहिला कोणाला शोधतं घरी आल्या आल्या? आपल्या आईला शोधतं. ते मूल घरी आलं, त्याने त्याचं दप्तर हॉलमध्ये फेकून दिलं. आईला शोधत तो किचन पर्यंत गेला. डिनर सेट तिने आणलेला असतो, तो डायनिंग टेबलवर ठेवलेला असतो. त्या डिनर सेटची किंमत किती असेल जास्तीत जास्त? 500, 600, 1000, 1500. त्यावेळी ती आई किचन मध्ये कोयता धुवत होती आणि ते मूल धावत धावत येताना त्याचा त्या डायनिंग टेबलला धक्का लागला आणि तो डिनर सेट खाली पडला आणि फुटला. आईने आवाज ऐकला, मागे वळून बघितलं आणि तिने तोच कोयता मुलाच्या दिशेने भिरकावून मारला. ते मूल तो डिनर सेट उचलण्यासाठी त्यावेळी खाली वाकलेलं होतं आणि तो कोयता बरोबर मुलाच्या डोळ्यावर जाऊन लागला आणि मुलाचा डोळा कायमचा निकामी झाला. जर आईने त्या क्षणी आपल्या क्रोधावर थोडं नियंत्रण ठेवलं असतं तर ही वेळ आली असती का? मुलाचा डोळा वाचला गेला असता का? म्हणून मी आजपासून क्रोध करणार नाही, हे तत्व खूप महत्वाचं आहे. तिसरं तत्व आहे की माझी कामं मी खूप प्रामाणिकपणे करेन. आपण जर आपली कामं 100% प्रामाणिकपणे केली तर बघा काय रिझल्ट येतो ते. जर विद्यार्थ्याने त्याचं अभ्यास करण्याचं काम, अध्ययनाचं काम जर प्रामाणिकपणे केलं
तो जे काम करतो आहे, अभ्यास करतो आहे, त्याचा विचार, त्याचं डोकं त्यावेळी जर तिथेच असेल, इतरत्र भटकत नसेल, तर त्याचा अभ्यास हा चांगलाच होणार आहे आणि परीक्षेमध्ये त्याला उत्तम रिझल्ट मिळणार आहे. जर एखाद्या गृहिणीने आपलं घर सांभाळण्याचं काम, आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवण्याचं काम अगदी व्यवस्थितरित्या पार पाडलं, तर ते घर सुद्धा हस्तखेळतं राहणार आहे, मुलं सुद्धा संस्कारी होणार आहेत. एखाद्या कर्त्या पुरुषाने आपल्या संसाराचा डोलारा सांभाळण्याचं काम अगदी व्यवस्थित पार पाडलं, तर ते घर सुद्धा हस्तखेळतं राहणार आहे. एखाद्या डॉक्टरने रोग्यांना रोगमुक्त करण्याचं काम व्यवस्थित मेडिटेट फॉर्म मध्ये पार पडलं, तर सर्व रोगी रोगमुक्त होणार आहेत. शिक्षकाने त्याची शिकवण्याची जबाबदारी जर व्यवस्थित पाळली, तर आपल्या देशातील, समाजातील सगळी मुलं शिक्षित, सुशिक्षित होणार आहेत. ह्याचाच अर्थ काय? जर प्रत्येकाने, समाजातल्या प्रत्येकाने, घरातल्या प्रत्येकाने आपापलं काम अगदी व्यवस्थितरित्या पार पाडलं, तर समाज किती सुंदर होईल? होईल की नाही? क्लिअर होतंय सर्वांना? गुड. आता चौथं तत्व असं आहे की सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींप्रती मी कृतज्ञ राहीन. आता मला सांगा, सर्व लोक इथे चप्पल, बूट वापरतात की नाही? किती लोक आतापर्यंत आपल्या चप्पलला किंवा बुटाला थँक्यू बोलले आहेत? कोणी बोललाय का आतापर्यंत थँक्यू आपल्या चप्पल किंवा बुटाला? ज्या चपलांमुळे आपण इतरत्र जाऊ शकतो, म्हणजे आपल्याला कोणताही त्रास होत नाही, ज्या चपला आपल्याला थंडी, ऊन आणि चिखलापासून वाचवतात, आणि एखादा काटा जरी टोचला तरी पहिला ती चप्पल तो स्वतः सहन करते. जेव्हा तिच्या सहनशक्ती पलीकडे जातं, त्यानंतरच तो आपल्या पायाला लागतो. मग सांगा, जर चप्पल आपल्यासाठी एवढी झिजते, अशा कितीतरी चपला आतापर्यंत बनल्या, आपण त्यांचा वापर केल्या आणि त्या तुटून संपूनही गेल्या. मग आपण किती लोक असे आहोत जे आपल्याकडे असलेल्या व्यक्तींना थँक्यू बोलतो? आपल्याला फक्त त्यांचा वापर करायचा एवढंच माहिती असतं. खराब झाली की टाकून द्यायचं. काही लोक असे पण असतात की त्यांना असं वाटत असतं की आपल्या घरात एकतरी व्यक्ती खूप कटकटी आहे, खूप त्रास देते, त्याच्यामुळे खूप चिडचिड होते. पण समजा ती व्यक्ती जर आपला जोडीदारच असेल, तर मग अशा कितीतरी पॅरेंट्सला विचारा जे सिंगल पॅरेंट्स आहेत, ज्यांच्याकडे कोणीच नाहीये, किंवा जे सिंगल लोक असतात त्यांना विचारा की जे सिंगल आहेत, त्यांच्या सोबतीलाही कोणी नाहीये, मग ते त्यांचं आयुष्य कसं घालवत असतील? मग ऍटलिस्ट आपल्याकडे आपल्याला साथ द्यायला, आपल्या सोबतीला कोणीतरी आहे, यासाठी आपल्याला कृतज्ञ राहिलं पाहिजे की नाही? ती व्यक्ती सोबत असणं महत्वाचं आहे. सगळ्यांना क्लिअर होत आहे ना? गुड. पाचवं तत्व असं आहे की आपल्या सोबत जे काही प्राणी मात्र असतात, आपले नातेवाईक, कुटुंब किंवा आपले फ्रेंड सर्कल, ह्या सगळ्यांप्रती आपल्याला प्रेम आणि आदराची भावना बाळगायची आहे. तुम्ही फक्त कल्पना करा की तुम्ही एकटेच आहात. तुमच्या सोबत ना फॅमिली आहे, ना तुमच्यासोबत अजून कोणते अॅनिमल्स तुम्हाला माहिती आहेत, नाहीच आहेत, किंवा अजून कोणी फ्रेंड सर्कल नाही, तर तुम्ही एकटे जगू शकता का? आपल्या सोबत ही सगळी व्यक्ती असेल तरच आपण आपल्या कुटुंबासोबत किंवा समाजासोबत परिपूर्ण असतो की नाही? मग जी लोक आहेत, जशी आहेत, भले ते चिडचिडे आहेत, पण ते आहेत, त्यांचं महत्व लक्षात घ्या आणि त्यांच्यासोबत खुश राहा, त्यांचा आदर करा. तुम्ही जर समोरच्याला प्रेम दिलं, आदर दिलं, तर ब्रह्मांडामधून सुद्धा तुम्हाला प्रेम आणि आदरच परत मिळणार आहे. त्यामुळे माझी मैत्रीण अशीच आहे, माझा मित्र असाच आहे, किंवा माझा नवरा चिडचिडाच आहे, हे विचार आपल्याला करायचे नाहीयेत. मी जसं काय सांगितलं, अफर्मेशन काय द्यायचं? माझा नवरा प्रेमळ, समजूतदार आणि माझ्यावर खूप प्रेम करणारा आहे. जर तुम्ही ही भावना बाळगलीत आणि त्याचा आदर केलात, त्याला प्रेम दिलं, तर तुमचा नवरा सुद्धा तुमच्याशी तसाच वागणार आहे. पटतंय ना सर्वांना?
परत तुम्ही जे कपडे परिधान करता त्या कपड्याला कधी थँक्यू बोललात का? त्या कपड्यांना थँक्यू बोला. तुम्ही ज्या वास्तूत राहता, ज्या वाहनातून फिरता त्या वास्तूला, त्या वाहनाला थँक्यू बोला. हे तुमचे 2 हात जे तुमच्यासाठी आजपर्यंत खूप राबले, त्यांना थँक्यू बोला. हे तुमचे डोळे, ज्या डोळ्यांनी तुम्हाला हे सुंदर जग दाखवलं आतापर्यंत. तुमचे पाय, ज्या पायांमुळे तुमचं शरीर तुम्ही इतरत्र घेऊन जाऊ शकलात, त्या पायांना थँक्यू बोला. तुमचे ओठ, तुमचे दात, या दातांमुळे तुम्ही जे अन्न अगदी व्यवस्थित गिळू शकता, चावू शकता, त्या दातांना थँक्यू बोला. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा आपल्यासाठी आपल्या जन्मापासून कार्य करत असतो. त्या प्रत्येकाला थँक्यू बोला. आणि सगळ्यांप्रती प्रेम आणि आदराची भावना बाळगा. बघा तुमचं आयुष्य किती सुंदर होईल. किती लोकांना वाटतं की मी जन्माला आलो तेव्हापासूनच माझं शरीर तसंच राहिलंय, काही बदलच झाला नाहीये. बघा, दर 7 वर्षांनी एक नवा माणूस जन्माला येत असतो. दर 7 वर्षामध्ये आपल्या शरीरातले सर्व सेल मरतात आणि सर्व नवीन सेल्स तयार झालेले असतात. जुना सेल एकही राहत नाही. दर दिवसाला लाखो सेल मरतात आणि तेवढेच सेल पुन्हा जन्मही घेत असतात. मग ज्यांना असं वाटत असतं की माझ्या शरीरामध्ये खूप आजार आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत, मी ह्या आजारातून कधी बाहेर पडू शकेन. मग हे जे आजार असतात हे नक्की कुठे असतात? ते तयार होत असतात आपल्या सेल आणि ऑर्गन्स लेवलवरती. जर समजा दर दिवसाला लाखो सेल मरत आहेत, लाखो सेल जन्माला येत आहेत, तर प्रत्येक 7 वर्षांनी जे जुने आजाराचे सर्व सेल आहेत ते कधीतरी संपून गेलेले असतील आणि तिकडे नवीन सेल आलेले असतील. मग हे सर्व तयार करण्याची ताकद कोणामध्ये आहे? आपल्या शरीरामध्ये आहे. आणि ह्याच क्रियेला जास्त फास्ट करण्यासाठी रेकी मदत करत असते. मग सांगा, जर आपण ही 5 तत्व आपल्या आयुष्यामध्ये अवलंबली, चांगला विहार केला, चांगले विचार केले, आहार चांगला घेतला, चांगला व्यायाम केला, तर कोणताही असाध्य आजार सुद्धा आपण रिव्हर्स मोडमध्ये टाकू शकतो की नाही? रेकीमध्ये असे बरेच चमत्कार झालेले आहेत की कॅन्सर सारखे लास्ट स्टेजचे आजार सुद्धा बरे झालेले आहेत. फक्त आपल्याला रेकी सोबत जगायला शिकायचं आहे आणि आपल्याला त्याचे फायदे मिळवायचे आहेत. तर सुरुवात करायची आहे सेल्फ लव्हने. पहिला स्वतःला थँक्यू बोला, मग इतरांना थँक्यू बोलायला सुरुवात करा. सेल्फ लव्ह तितकंच महत्वाचं आहे. कारण ह्या देहात प्राण आहे तोपर्यंत आपले सर्व नातेवाईक आपले आहेत. एकदा का देहातून प्राण निघून गेला की आपले नातेवाईक सुद्धा आपले नसतात. आपल्याला हात लावल्यानंतर तेच नातेवाईक घरी येऊन हात धुणार असतात. त्यामुळे पहिला स्वतः, मग बाकी सर्व. आणि आजपासून आपल्याला कंप्लेंट मोडवर नाही तर कम्प्लिशन मोडवरती जगायचं आहे. फक्त एक लक्षात घ्या, रेकी काय करू शकत नाही हे मी तुम्हाला सांगते. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये इंटरफेअर रेकी करत नाही. काही वेळा चमत्कार घडतातही, पण हे सामान्य आहे की जन्म मृत्यूच्या फेऱ्यात ती इंटरफेअर करत नाही. जन्मापासून असलेले व्यंग ठीक करू शकत नाही. पण आपल्याकडे अशा बरेच केसेस झाल्या आहेत ज्याच्यामध्ये हे चमत्कार घडलेले आहेत. प्रयत्न केले असता काही अपवादात्मक ठिकाणी जन्मापासून असलेले व्यंग सुद्धा ठीक झालेले आहेत. आणि रेकी कोणालाही डॉक्टरच्या गोळ्या बंद करायला सांगत नाही. जेव्हा डॉक्टर सांगत असतात की दवा भी करो और दुआ भी करो, त्यावेळेला ही दुवा करायचं काम म्हणजेच रेकी. येतंय सगळ्यांच्या लक्षात? रेकीची 5 तत्व कळली सर्वांना? बघा, आपण जन्माला येतो तेव्हा आपली मूठ बंद असते आणि ज्यावेळी आपण जातो त्यावेळेला आपली मूठ उघडी असते. त्याचा अर्थ काय? करोडो रुपये कमवले तरीही आपण आपल्यासोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही. ही गोष्ट एक लक्षात ठेवा.
बघा, रेकीला कोणताही धर्म नाहीये, पंथ नाहीये. या रेकीचा तंत्र, मंत्र किंवा कोणत्याही प्रकारच्या ब्लॅक मॅजिक सोबत संबंध नाही. मैली विद्या, राक्षसी विद्या या कोणत्याही प्रकारच्या विद्येशी रेकीचा संबंध नाही किंवा हिप्नोटिझम सारख्या किंवा मनोविज्ञान या गोष्टींसारख्याही कोणत्याही गोष्टीची आपण शिकत असलेल्या रेकीचा संबंध नाहीये. आता रेकीमुळे होणारे बेनिफिट्स आपण बघूया. रेकीमुळे तुम्हाला भावनिक शांतता मिळेल, तुमचे नातेसंबंध इतरांसोबतचे चांगले होतील. पैसा आणि समृद्धी ही प्रत्येकालाच हवी असते, ती सुद्धा रेकीद्वारे आपण सहजतेने आपल्या आयुष्यामध्ये खेचून आणू शकतो. म्हणजे प्रयत्न केले असता काहीही अशक्य नाहीये. करिअरमध्ये प्रॉब्लेम असतात, विवाह जमण्यास प्रॉब्लेम असतात, ते सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कोणाला आध्यात्मिक प्रगती हवी असते, ती सुद्धा इथे साधता येऊ शकते. तुमचं ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस हे सुद्धा ह्या रेकीमधून पूर्णपणे नष्ट करणं शक्य आहे. काही लोकांना झोपेचा प्रॉब्लेम असतो, झोप येण्यासाठी त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात. त्या झोपेत सुद्धा सुधारणा आपण या रेकीद्वारे करू शकतो. काही लोकांमध्ये आत्मविश्वासच नसतो, कुठे जाऊन म्हणजे जर 4 लोकांसमोर जाऊन बोलायचं झालं तर कसं बोलावं हे सुद्धा त्यांना कळत नसतं, घाबरून जातात. तर तो आत्मविश्वास वाढवणं सुद्धा इथून शक्य आहे. आणि काही लोकांना बघा, नजर लागण्याची खूप असा त्यांना प्रॉब्लेम असतो की कुठेही गेले की त्यांना पटकन नजर लागते, निगेटिव्हिटी त्यांच्यावरती हावी होते. तर अशा लोकांसाठी ही रेकी उपयुक्त आहे. त्यांच्यापासून सर्व प्रकारची नकारात्मकता दूर राहायला ही रेकी आपल्याला मदत करत असते. तर आता आपण बघणार आहोत रेकीचा इतिहास. मी स्क्रीन शेअर करते. हे बघा, ही आपण बघितली रेकीची 5 तत्व. मी काळजी करणार नाही. कोणाला लिहायची असतील तर लिहून घ्या. आजचा दिवस मी काळजी करणार नाही. आजचा दिवस मी राग करणार नाही. माझ्या सर्व गोष्टींप्रती मी प्रामाणिक राहीन. माझ्याकडे जेवढ्या सजीव निर्जीव गोष्टी आहेत त्यांच्याप्रती मी कृतज्ञ राहीन आणि सर्व प्राणी मात्रांबद्दल प्रेम आणि आदराची भावना बाळगेन. आता आपण बघणार आहोत हिस्ट्री ऑफ रेकी. हे आहेत डॉक्टर मिकाओ उसुई. 1800च्या शतकामध्ये त्यांचा जपानमध्ये जन्म झाला. त्यानंतर ते जपानमधल्या क्योटो शहरामध्ये एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते आणि ते आध्यात्मिक विषयाचे शिक्षक होते. जेव्हा ते क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होते की हाताच्या स्पर्शाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी, जगामधल्या पूर्वजांनी अनेक आजार बरे केले, हा विषय त्यांचा क्लासमध्ये शिकवण्याचा सुरू होता. त्यावेळी एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला की ही विद्या आता कुठे आहे, खरंच अस्तित्वात आहे की नाही आहे. जर असेल तर तुम्ही ती आम्हाला शिकवू का शकत नाही. तर ह्या प्रश्नाने डॉक्टर मिकाओ उसुई पूर्ण विचलित झाले. त्यांनी दुसऱ्याच दिवशी प्रिन्सिपल पदाचा राजीनामा दिला आणि ते ही विद्या मिळवण्यासाठी बाहेर पडले. विद्या मिळवण्यासाठी बाहेर पडले असता त्यांना त्याचं पाश्चिमात्य देशात गेले, फॉरेन कंट्रीज मध्ये गेले, पण तिकडे त्यांना मनासारखं उत्तर नाही मिळालं. ते चीनमध्ये गेले, त्यांनी चीनमध्ये चीनी भाषा शिकली आणि त्या लोकांमध्ये राहून त्यांनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. पण तिकडेही त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी विचार केला की गौतम बुद्ध त्यांच्या संबंधित जेवढे देश आहेत तेवढ्या देशात आपण जाऊन त्याचा शोध घेतला पाहिजे. मग ते शोध घेत घेत उत्तर भारतामध्ये आले. उत्तर भारतात वाराणसी येथे त्यांनी काही वर्ष वास्तव्य केलं. ते संस्कृत सुद्धा शिकले, तरीही त्यांना मनासारखं उत्तर नाही मिळालं. त्यानंतर ते जपानला परत गेले. मग त्यांनी विचार केला की आतापर्यंत ज्यांनी ह्या रेकीचा उपयोग केला, जसं की महावीर, गौतम बुद्ध, मोहम्मद पैगंबर, इसाम सिंह, ह्यांनी हे ध्यान साधनेच्या माध्यमातून ब्रह्मांडाकडून मिळालं. त्यानंतर त्यांनी घरादाराचा त्याग केला आणि क्योटो शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुरियामा ह्या टेकडीवर जाऊन त्यांनी ध्यान साधना करायचे ठरवले.
मग आता तिथे गेल्यानंतर दिवस रात्र त्यांना कळणार नव्हती, कारण तेव्हा मोबाईल घड्याळाची काही सोय नव्हती. मग त्यांनी एका पिशवीमध्ये आपल्यासोबत दगड घेतले होते. जसा सूर्यास्त व्हायचा तसं ते एक एक दगड साईडला काढून ठेवायचे. त्यामुळे त्यांना कळत होतं की आज कितवा दिवस सुरू आहे, पहिला, दुसरा, तिसरा. सलग 20 दिवस लागोपाठ गेले आणि त्यांना त्यांचा मृत्यू समोर दिसायला लागला, की ते घाबरले की 20 दिवस मी तपश्चर्या करतोय पण मला काहीच फळ मिळालं नाही आतापर्यंत. म्हणजे पूर्णपणे ते गिव्हअप करणार होते. आणि ते त्याच विचारात पुन्हा एकदा उठून ध्यानस्थ बसले त्या टेकडीवरती, जिकडे कोणीही नाही. अन्न पाण्याचा पूर्णपणे त्याग केला होता. उठून बसले आणि त्यानंतर ब्रह्मांडामधून एक प्रकाशाचा झोत आला, जो त्यांच्या डायरेक्ट दोन भुवयांच्या मध्ये पडला आणि तिथेच त्यांचा ब्रह्मांडाने पहिला शक्तिपात करवून दिला. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना थोड्या वेळाने जाग आली. जाग आल्यावर त्यांना असे प्रकाशाचे व्हाईट व्हाईट बबल्स दिसायला लागले आणि त्या बबल्स मध्ये काही जापानीज भाषेमध्ये सिम्बॉल्स होते. ते सिम्बॉल्स आपण रेकीमध्ये वापरत असतो. त्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला की त्यांचं वय त्यावेळेला 60 वर्ष होतं. ते हळूहळू निघाले आणि टेकडीच्या जसे बाहेर आले ते धावत सुटले आणि त्यांना हे असं झालं की मी कधी एकदा लोकांना सांगतोय. धावत असता असता त्या 60 वर्षाच्या माणसाला एक ठेच लागली, दगड लागला आणि ते खाली पडले. त्यांच्या अंगठ्यामधून रक्त वाहायला सुरुवात झाली. खूप वेदना त्यांना झाल्या. त्यांनी त्यांचा उजवा हात आपल्या त्या डाव्या अंगठ्यावर ठेवला पायाच्या आणि काही वेळातच त्यांच्या वेदना पूर्णपणे शमल्या. इथेच त्यांना पहिला चमत्कार जाणवला रेकीचा. काही वेळांनी ज्या अंगठ्यामधून रक्त वाहत होतं ते रक्त सुद्धा पूर्णपणे थांबलेलं त्यांना जाणवलं. हा होता त्यांच्यासाठीचा दुसरा चमत्कार. त्यानंतर 21 दिवस काही खाल्लं नव्हतं. पोटात त्यांच्या खूप भूक होती. टेकडीवरून खाली आले. एक गाव लागलं. त्या गावामध्ये एक खानावळ होती. ते तिथे गेले. त्यांनी हॉटेल मालकाला सांगितलं की मी 21 दिवसापासून उपाशी आहे, मला पहिला पोटभर खायला द्या. तर हॉटेल मालक म्हणाला की तुमचं वय बघता तुम्ही पहिला फलाहार करा, मग तुम्ही व्यवस्थित जेवण घ्या, कारण तुम्हाला इतक्या दिवसानंतर अचानक एवढं अन्न खाणं पचणार नाही. त्यावर ते म्हणाले की नाही, मला तुम्ही पोटभरच अन्न द्या, मी जेवेन आणि मी तेवढं पचवेन सुद्धा. तर त्यांची हॉटेल मालकाची नाक त्यांना जेवण वाढायला आली. 8-9 वर्षाची ती बालिका होती. त्यांनी मिकाऊ उसूईंनी तिच्या चेहऱ्यावर बघितलं की खूप दुःख आहे, म्हणून त्यांनी तिला विचारलं की बाळा तुला काय झालं. त्यावर ती म्हणाली की माझे दाढ दुखत आहे. तर मिकाऊ उसूई यांनी तिच्या आजोबांची परवानगी घेतली, कारण हे शेवटी 60 वर्षाचे वयस्कर आजोबा होते आणि ती छोटी बालिका होती. तर मालकानेही लगेच परमिशन दिली. त्यांनी जस्ट त्यांचे हात तिच्या दाढेवर ठेवले आणि काही क्षणामध्ये त्या बालिकेच्या दोन्ही दाढा दुखायच्या पूर्णपणे थांबल्या. हा होता त्यांच्यासाठीचा तिसरा चमत्कार. मग त्यांना कळलं, उसोई यांना, डॉक्टर उसोई यांना कळलं की रेकी कशा प्रकारे वर्क करते. त्यानंतर त्यांनी ठरवलं की जिकडे जिकडे गरज आहे तिकडे तिकडे जाऊन आपण ही रेकी द्यायची आणि सर्वांना रोगमुक्त करायचं. ज्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवायचं. म्हणून त्यांनी एक बेगर वस्ती निवडली जपानमध्येच. त्या बेगर वस्तीत जाऊन राहू लागले. त्यांनी तिकडच्या त्या बेगर लोकांना एवढं सुधरवलं की त्यांनी त्यांचं स्टेटस बदलून टाकलं. रेकी देऊन देऊन स्टेटस बदललं. त्यांना एका चांगल्या सोसायटीमध्ये राहायची सोय झाली त्यांची. ते चांगले सुधारले सुद्धा, चांगली कामं करू लागले. पण ह्यांनी, डॉक्टर उसोई यांनी बघितलं की ती लोक परत येत आहेत त्याच बेगर वस्तीमध्ये. तर डॉक्टर मिकाऊ यांना कळलं नाही की हे असं कसं घडलं, म्हणून ते एका बंदिस्त खोलीत गेले. त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं आणि पुन्हा ध्यान साधनेत बसले. त्यानंतर त्यांना ब्रह्मांडाकडून आदेश आला. विचारलं गेलं की तुला इथे कोणी बोलवलं होतं का. त्यावर उसुई म्हणाले की नाही. दुसरा प्रश्न आला, त्या बदल्यात तू त्यांच्याकडून काही मोबदला घेतलास का. तेव्हाही उत्तर आलं की नाही. त्यानंतर मिकाऊ उसुई यांना कळलं की जेव्हा ज्यांना जिथे गरज असेल, स्वतःहून त्यांना पाहिजे असेल, त्याच वेळी रेकी द्यायची आहे. कोणावरही जबरदस्ती करून त्यांना दिली तर त्याची किंमत राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, जर फुकट कोणाला दिली तरीही त्याची किंमत राहत नाही. त्याचा काहीतरी एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे.
तर तुम्ही आता म्हणाल की मी हा रेकी लेवल 1 चा फ्री क्लास का देते. तर बघा, जेव्हा कधी उद्या आपलं अट्युनमेंट असेल त्या अट्युनमेंटला तुम्ही सगळे स्वतःच्या मनाने उपस्थित असाल, तर तिकडे मी पहिला नियम मोडत नाहीये. आणि राहिला दुसरा नियमाचा प्रश्न एनर्जी एक्सचेंजचा, तर मी माझ्यासाठी तुमच्याकडून काहीच घेणार नाहीये. तुम्ही एखाद्या गरीबाला किंवा मंदिराबाहेर मंदिरात जाऊन दानपेटीत जरी 10-20 रुपये टाकले किंवा एखाद्या गरीबाला 10 रुपयाचा पुडा दिलात, पाण्याची बॉटल दिली, तरीही तो माझ्यासाठी एक एनर्जी एक्सचेंज ठरणार आहे. त्यामुळे मी डॉक्टर मिकाऊ उसुई यांचे कोणतेही 2 नियम मोडत नाहीये. तर त्यानंतर डॉक्टर मिकाऊ उसुई त्या बेकर वस्तीतून बाहेर निघाले आणि त्यांनी ज्यांना गरज आहे अशांनाच मदत करण्याचं ठरवलं. त्यानंतर हे आहेत डॉक्टर शुजिरो हयाशी. हे एका जपानमधले नौसेना अधिकारी होते. ज्यावेळी जपानमध्ये युद्ध झालं त्यावेळी त्यांची तिथे हार झाली आणि त्यांचं सर्व सैन्य बेचिराख होऊन गेलं. त्यामुळे त्यांना कळलं नाही की आता आपण पुढे काय करावं. म्हणून त्यांनी डॉक्टर मिकाऊ उसुई यांचं शिष्यत्व पत्करलं आणि ते त्यांच्यासारखेच रेकी द्यायला त्यांनी सुरुवात केली. डॉक्टर सुजिरो हयाशी यांनी जपानमध्ये पहिलं रेकीचं क्लिनिक सुरू केलं आणि तोच काळ डॉक्टर मिकाऊ उसुई यांचा जाण्याचा काळ संबोधला जातो. त्यानंतर या पुढच्या आहेत हवायो टकाटा. ही एक जापनीज वंशाची अमेरिकन महिला होती. ह्या महिलेला वयाच्या 30व्या वर्षी कळलं की तिला कॅन्सर झाला आहे आणि तिच्याकडे फक्त पुढचे 40 दिवस शिल्लक आहेत जगण्यासाठी असं डॉक्टरने सांगितलं होतं. आणि ह्या स्त्रीला रेकी बद्दल थोडीफार माहिती होती. म्हणजे ज्या काळात प्रसार माध्यम कोणतीही नव्हती त्या काळामध्ये डॉक्टर शुजिरो हयाशी यांनी खूप चांगल्या प्रकारे जगभरामध्ये रेकीचा प्रचार केलेला होता. म्हणजे ज्यावेळी ही स्त्री अमेरिकेत होती, तिला जपानच्या त्या चिकित्सेबद्दल माहिती होतं. ती जपानमध्ये गेली, डॉक्टर शुजिरो हयाशी यांना भेटली. ह्यांच्या क्लिनिकमध्ये तिने उपचार घेतले आणि ज्या स्त्रीला कळलं होतं वयाच्या 30व्या वर्षी की तिच्याकडे फक्त 40 दिवस जगायला आहेत, तीच महिला वयाच्या 80 वर्षापर्यंत जगली. म्हणजे 40 दिवस कुठे आणि पुढचे 50 वर्ष कुठे. हे कशाने शक्य झालं? फक्त रेकीच्या माध्यमातून. त्यानंतर ह्या हवायो टकाटा यांनी त्यांच्याकडून डॉक्टर सुजिरो हयाशी कडून रेकी शिकून घेतली, त्यांचं शिष्यत्व पत्करलं, अमेरिकेत परत गेल्या. तिकडे त्यांनी स्वतःचं रेकीचं क्लिनिक टाकलं आणि त्यानंतर त्यांनी रेकीचे 22 मास्टर तिथे तयार केले आणि त्याच 22 मास्टरांच्या माध्यमातून आज रेकी सर्वत्र जगभरात पसरली. आलं तुमच्या लक्षामध्ये रेकीचा इतिहास? थंब दाखवा. काही कळलं नसेल तर इलेक्ट्रॉनिकली हँड रेस करा. गुड. आणि दुसरी गोष्ट, रेकी बद्दल काही गैरसमज आहेत, ते मी पहिला तुम्हाला सांगते. काही लोकांना असं वाटतं, पहिला मी गैरसमज तुम्हाला स्पष्ट करते. गैरसमज असे आहेत, रेकी फक्त सकाळी पहाटे लवकर उठून करावी लागते. पहिला गैरसमज. दुसरा गैरसमज, रेकी करण्यासाठी आंघोळ करूनच बसावं लागतं. दुसरा गैरसमज. तिसरा गैरसमज असा की महिलांनी त्यांच्या मासिक धर्मामध्ये रेकी करू नये, हा गैरसमज आहे. चौथा, रेकी करणाऱ्या व्यक्तीने नॉनव्हेज खाऊ नये, हा सुद्धा एक गैरसमज आहे. आणि पाचवं, नेहमी पांढरे कपडेच घालावे लागतात, तर असं काहीही नाहीये. गुरुचं बंधन घ्यावं लागतं, तर असं सुद्धा काही नाहीये. रेकीची कनेक्टिव्हिटी करण्यासाठी गुरुची किंवा रेकी टीचरची आवश्यकता जरूर आहे, पण त्या गुरुच्या बंधनात राहणं असं कंपल्शन कुठेच नसतं आणि तसं नाहीच आहे. त्यामुळे हे गैरसमज पहिल्या डोक्यातून काढून टाका. जसं की आपण माणूस ऑक्सिजनवरती जगतो, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्याचप्रमाणे ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्यामधून प्रवाहित होत असते, हे सुद्धा युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आपण फक्त तिचा वापर कसा करायचा, त्याला इन्व्होक कसं करायचं, कॉल कसं करायचं, हे इथे शिकणार आहोत. क्लिअर? ओके. तर चला, आता आपला पुढचा टॉपिक होता औरा. औरा म्हणजे काय, कोणाला आयडिया आहे? औरा म्हणजे काही कोणाला आयडिया आहे का?
अनम्यूट करा. शारदा मॅडम अनम्यूट करा. हा बोला. आपल्या भोवती असलेलं ब्रह्मांडाचं किंवा दैवी शक्तीचं असलेलं आवरण किंवा काय बंधन किंवा आपल्याला दैवी शक्तीचं असलेलं कवच म्हणजे आरा. अजून कोणी काही वेगळं सांगू शकेल? अजून कोणाला काही माहिती आहे? येणार आहे येतो माझा. चला आपण बघूया आता औरा म्हणजे काय. मला सांगा, एखाद्या लग्न समारंभामधून तुम्ही जाऊन आलात किंवा गर्दीच्या ठिकाणी गेलात किंवा इतर कोणत्या ठिकाणी गेलात, जसं की कसला कार्यक्रम आहे, आणि तिकडून आल्यावर तुम्हाला खूप अस्वस्थ वाटतं किंवा तुम्हाला असंही वाटतं, अरे यार मी इतक्या लोकांमध्ये गेलो, आता मला नजर लागली असेल, असं वाटतं सगळ्यांना, थकल्यासारखं वाटतं. बरोबर. ह्याचाच अर्थ काय असतं की सर्वांचीच ऊर्जा पॉझिटिव्ह असते असं नाही. जेव्हा ज्यांची ऊर्जा पॉझिटिव्ह असते अशा लोकांच्या आपण सान्निध्यात जातो त्यावेळी आपल्याला खूप सकारात्मक वाटतं, प्रसन्न वाटतं. बघा, काही लोक भेटल्यावर आपल्याला खूप आनंद होतो, खूप प्रसन्न वाटतं, कारण त्यांची ऊर्जा सकारात्मक असते. तर काही लोकांना भेटल्यावर खूप अस्वस्थ वाटतं, काहीच करू नये असं वाटतं, कारण त्यांची ऊर्जा तिकडे निगेटिव्ह असते, म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत असतो. युनिव्हर्सने कोणत्याही सजीव किंवा निर्जीव गोष्टींच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह शील्ड तयार केलेली आहे, जी आपल्याला सहजपणे दिसत नाही पण प्रयत्न केली असता ती दिसते. जसं की हा एक पेन, त्या पेनाभोवती सुद्धा हे एक औरा आहे, ज्याला आपण मराठीमध्ये आभा मंडळ किंवा प्रभा मंडळ, तेजोवलय असं काहीही म्हणू शकतो. तुमच्याकडे पेन पेपर आहे ना? सर्वांनी पेन पेपर घ्या. पेन पेपर घ्या सर्वांनी, आणि कृपा करून व्हिडिओ ऑन करा, म्हणजे तुमची ऍक्टिव्हिटी बरोबर होते की नाही ते मला कळेल. पेपर वरती एक डॉट काढा. काढला डॉट? त्या डॉट कडे कॉन्सन्ट्रेशननी व्यवस्थित बघा, चष्मा काढून बघा, ज्यांचा चष्मा आहे त्यांच्या डोळ्यावर कॉन्सन्ट्रेशननी बघा फक्त डॉट कडे. त्या डॉटच्या भोवताली तुम्हाला अजून एक डॉट दिसेल, जो अतिशय अदृश्य असेल. प्रयत्न करा. अनम्यूट करा, बोला. शारदा मॅडम. हा. कोणत्याही वस्तूच्या भोवती त्याचा तो आरा असतोच हो असं मला वाटतं. हो हो असतो. तुम्ही डॉट काढला का आता? वस्तू निर्जीव असू दे सजीव असू दे, हो. प्रत्येक वस्तूच्या भोवती आरा हा त्याला असतोच. बरोबर. पेपर वरती डॉट काढून कोणी कोणी बघितलं? अदृश्य वलय दिसतंय का? दिसलं तुम्हाला? रुपाली मॅडम गुड. सुधा मॅडम दिसलं? अर्चना मॅडम दिसलं? तर त्याच पद्धतीने हे पेन तुमच्या समोर ठेवा आणि त्या पेनाच्या आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न करा. पेपरवर ठेवा पेन, प्लेन पेपरवर, आणि कॉन्सन्ट्रेशनने बघा तुम्हाला त्याचा औरा दिसतो का. दिसला का कोणाला? औरा दिसला? हवा टाईट झाली होती हवा टाईट झाली होती कोणाला सांगू त्या डॉक्टरला नाही डायरेक्ट काय विचार करतो मला. अरे मीच घेऊन गेलो. आता मी तुम्हाला सांगितलं होतं काल की कोणीतरी एक व्यक्ती तुमच्या सोबत ठेवा, फक्त एका प्रॅक्टिकल साठी. आहे का कोणाकडे आता अवेलेबल?
कोणाकडेच नाहीये. नाही हो. हे आता काय तुमच्या सोबत कोणी एक व्यक्ती अवेलेबल आहे का प्रॅक्टिकल साठी? असं सांगितलं तर हे ठेवू आता काय. बरं ठीक आहे, आपण करूया प्रॅक्टिकल. काय करायचं ते करायचं ते करायचं ते आणखी करायचं. तुम्ही विचार करा ना. मी इथे बसलीये. सर्वांनी माझ्या नोज टिपवर कॉन्सन्ट्रेशन करा. डॉक्टर काय म्हणाले माझ्या नोज टिपवर कॉन्सन्ट्रेशन करा आणि माझ्या भोवती इथे तुम्हाला काही वलय दिसतंय का ते बघा. मी स्ट्रेट बसते. दिसल्यावर जस्ट थंब करा. कुठेही करा. इमर्जन्सी बाबू काय करायचं मग त्याला मला काय बायचं पण हे नाही बायकोने खावायला पण इथे मग थर्ड ते म्हणजे इथे करायचं असं हा तो तिथे हे पर्यंत जाणवतंय का कोणाला? दिसलं? जाऊ व्हेरी गुड. तिथेपर्यंत आमची जमा झाली. अशाच प्रकारे तुमच्या घरातल्या ज्या कोणी व्यक्ती असतील, ज्या कधी जेव्हा घरात असतील तेव्हा त्यांना प्लेन वॉलच्या समोर उभं करा. त्यांना डोळे बंद करायला सांगा आणि त्यांच्या नोज टिपवर कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही त्यांचा औरा बघू शकता की किती मोठा आहे, किती लहान आहे. दूर ठरावायचं आपलं काम काय माहिती काय त्याचप्रमाणे आता आपण स्वतःचा औरा फील करूया. हँड्स रब करा. सकाळी येतो आणि किती बोललो हे करा किती बघा आणि एक असा बॉल बनवा. तुला दुसरा काय बोलला शारदा मॅडम, बोटं चिकटलेली हवी. बोटं चिकटलेली हवी. बोटं चिकटलेली हवी अशी. हा, कप शेप, हाताचा कप शेप. रुपाली मॅडम, बोटं चिकटलेली हवी. आणि बघा इथे फील करा, इथे तुम्हाला काही जाणवतंय का? जाणवतंय? हे आहे तुमचं औरा फील. परत हँड्स रब करा. हा तुमचा हात. मी तुला घाबरत नाही आता ते आपले मित्र इथे फील करा स्वतःला. काही जाणवतंय का? एकदम हलका हलका जाणवेल, कारण तुमचा अजून शक्तिपात नाही झालाय त्यामुळे तुम्हाला खूप थोडं जाणवेल, पण जाणवेल. फील होतंय का? जाणवतंय काही? हे जाणवलं ना? हा. अजून तुमचा शक्तिपात बाकी आहे. शक्तिपात उद्या आपण घेणार आहोत. शक्तिपातानंतर तुम्हालाही जाणवेल काय असतं. लेवल 1 मध्ये शक्तिपात घेतल्यानंतर 10% एनर्जी जाणवतेच जाणवते. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही एखाद्या बाहेरून येता, लग्न समारंभामधून येत असता किंवा कुठून येता, जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटतं तेव्हा तुम्ही रॉक सॉल्ट, त्याच्यामध्ये थोडीशी कॉफी पावडर ह्याचं मिश्रण करून तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केली असता तुमचा औरा सुद्धा क्लीन होतो. कळलं? आणि जर अजून औरा जर क्लीन करायची पद्धत तुम्हाला मी सांगते. हात जोडायचे, रेकीला कॉल करायचा. रेकीला कॉल कसा करायचा हे आपण उद्या शिकणार आहोत अट्युनमेंट नंतर. हात जोडून हँड्स रब करून जस्ट आपल्या डोक्यापासून पायापर्यंत बसून करू शकता. फक्त एक अफर्मेशन द्यायचं. अफर्मेशन लिहून द्या हवं तर. आता 5 वाजता जर माझ्या आभा मंडळात 5:30 आणि 5 जर माझ्या आभा मंडळात ही मॅडम होती ना त्यांनी 2 लिपस्टिक आहे कोणत्याही कारणाने हेल्मेट आणायला सांगितलं ती तिकडे गेली आणि इकडनं 2 लिपस्टिक घेतली. कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आलेली असेल, बाजूला ऑफिसमध्ये काम आहे. जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आलेली असेल तर ती माझ्या हातात आलेली आहे. तर ती माझ्या हातात आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. झालं लिहून सर्वांचं? प्रोसेस डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हात न्यायचे आहे. जसं तुम्हाला माहिती असेल तुमची आजची तुमची नजर कशी काढायची वरून खाली, त्याचप्रमाणे एखादी नजर काढण्याची जशी प्रोसेस असते तशीच ही प्रोसेस आहे. फक्त इथे आपल्याला असं करायचं आहे. दाखला दिला ना तुमचा नवरा असताना पण तुम्हाला हात नाही मारली तिथे चायनीज खातो. आता तुम्हाला नाही आलं सांगायचं
तर तुम्ही समजून जावा, तुम्ही मला एकटे भेटते ना म्हणून हे तुम्हाला कोणाचं काही दुखणार आहे का? कोणाचा हात दुखतोय, पाय दुखतोय, डोकं दुखतंय? समजून गेली ती. सर्वांकडे कॅमेरा असतात कशाला स्वतःची बदनामी करता पहिले शारदा मॅडमने पहिला हात वर केलाय. करायची काहीतरी मोठी कर बसून खाऊ शकतो. लेडी काय दुखतंय तुमचं? मॅडम माझे कमरेपासून खाली पाय दुखतायत. कंबर दोन्ही पाय दुखतात की एक पाय दुखतोय? दोन्ही गुडघे जास्त आणि कमरेपासून खाली, म्हणजे आपली जी इडानाडी असते ना ती इडानाडी पॅक आहे. सगळ्यात जास्त काय दुखतंय? शिवानी बाई कमरेपासून डावी बाजू. म्हणजे कंबर जास्त दुखतंय, पकडूया आपण आत्ताला. ठीक आहे, डोळे बंद करा 100 रुपयाची वस्तू घेणार एकदम आणि शांत बसा, एकदम रिलॅक्स. पाहिलं तर एक वेळ समजू शकतो की बाबा ह्या अशा आहे. ह्या ज्या मी फक्त मला दाखवलं ना त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला 1 ते 5 काउंटिंग मध्ये पूर्ण बरं वाटणार, खरं करून देणार आहे. शिवडीत राहते. हे तर हा, तुम्हाला मी 1 ते 5 काउंट मध्ये बरं वाटून देणार आहे. आता तुमच्या कमरेवर पूर्णपणे फोकस करा. तुमच्या कमरेवर पूर्णपणे फोकस करा आणि बघा, एक ब्रह्मांडामधून युनिव्हर्सल एनर्जी तुमच्या कमरेपर्यंत पोहोचत आहे. ब्रह्मांडामधून एक युनिव्हर्सल एनर्जी तुमच्या कमरेपर्यंत पोहोचत आहे आणि तुमच्या कमरेमधून सर्व प्रकारच्या वेदना काढून टाकत आहे. तुमच्या कमरेमधून सर्व प्रकारच्या वेदना काढून टाकत आहे. एक, पूर्णपणे तुमची वेदना निघून जात आहे. पूर्णपणे तुमची वेदना निघून जात आहे. ज्या काही तुमच्या वेदना आहेत त्या पूर्ण तुमच्या शरीराच्या बाहेर पडलेल्या आहेत. ज्या काही तुमच्या वेदना आहेत त्या तुमच्या शरीराच्या बाहेर पडलेल्या आहेत. तुमच्या वेदना पूर्णपणे नष्ट होत 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 आहेत. तुमच्या वेदना संपूर्णपणे गेलेल्या आहेत. तुमच्या वेदना संपूर्णपणे गेलेल्या आहेत. ती युनिव्हर्सल एनर्जी तुमच्या सर्व वेदना ब्रह्मांडामध्ये घेऊन गेलेली आहे आणि तिथे एक ब्लास्ट झालेला आहे आणि तुमच्या सर्व वेदना पूर्णपणे संपून गेलेल्या आहेत. तुमच्या सर्व वेदना पूर्णपणे संपून गेलेल्या आहेत. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आता तुमच्या कमरेमधून पूर्ण पेन कायम स्वरूपी निघून गेलेला आहे. आता तुमच्या कमरेमधून पूर्ण पेन कायम स्वरूपी निघून गेलेला आहे. आता बघा, 5 ते 1 काउंटिंग मध्ये मी तिथे तुम्हाला हिलिंग उपचार देणार आहे. 5, तुमच्या वेदना संपून गेलेल्या आहेत आणि तिथे तुम्हाला सकारात्मकता मिळाली आहे. तिथे तुम्हाला पूर्ण सकारात्मकता मिळालेली आहे. तुमची कंबर पूर्णपणे वेदनारहित झालेली आहे. पूर्ण वेदना निघून गेलेली आहे. तुमची कंबर पूर्णपणे बरी झालेली 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 आहे. तुम्ही तुमच्या कमरेने कोणत्याही हालचाली अगदी व्यवस्थित उत्तमरित्या करू शकत आहात. तुम्ही तुमच्या कमरेने कोणत्याही हालचाली अतिशय उत्तमरित्या आणि व्यवस्थितपणे करू शकत आहात. तुमची कंबर आता पूर्णपणे बरी झालेली आहे. तुमची कंबर आता पूर्णपणे बरी झालेली आहे. ब्रह्मांडामधून आलेल्या युनिव्हर्सल फोर्सने तुमच्या कमरेला पूर्णपणे आराम दिलेला आहे. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. उघडा डोळे. थँक्यू मॅडम. कसं पूर्ण वाटतंय? आराम वाटला. पूर्ण आराम वाटला. ज्या वेदना होत्या त्या गेल्या. व्हेरी गुड. आता बसायला सुद्धा आवश्यक वाटत होतं पण झाले, व्यवस्थित होईल, झाले. व्यवस्थित होईल. आता लक्षात घ्या, उद्या आपली अटुनमेंटची प्रोसेस आहे. अटुनमेंट साठी आपण 12:30 वाजता सुरुवात करणार आहोत. सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. पाण्याची बॉटल सोबत ठेवायची आहे. अटुनमेंट नंतर तुमच्यामध्ये रेकीच्या 10% ऊर्जा ऍक्टिव्हेट होतील. त्यानंतर तुम्ही रेकी लेव्हल 1 हा सेल्फ क्लिन्झिंगचा पिरियड असतो.
ही रेकी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वापरू शकता स्वतःसाठी आणि इतरांसाठी स्पर्श करून उपचार देण्यासाठी. पण त्याची ऊर्जा फक्त 10% असेल, पण तुम्ही त्याचा वापर करू शकता. आजबद्दल कोणाला काही क्वेश्चन असतील तर हँड रेज करा. इलेक्ट्रॉनिकली हँड रेज करा कोणाला काही प्रश्न असतील तर. सर्वांना कळलंय? सर्व हुशार आहे तिथे? व्हेरी गुड. मॅडम, हा बोला. स्वतःवर जे उपचार करण्यासाठी कोणत्या पायरीनं कसं जायचं हे एवढं उद्याच्याला शिकवा. म्हणजे कोणत्या स्टेपनं कसं कसं आपल्यावर उपचार करता येईल. आपण अजून आपले 2 सेशन्स बाकी आहेत, उद्याचं आणि परवाचं. ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी कव्हर होणार आहे. हा. आपण Thank you, सर्व जी लेवल 1 आहे ना ती आपण हा. पूर्णपणे या 4 दिवसात कव्हर करतोय. काहीच सोडत नाहीये, पूर्ण कव्हर होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. बरं, आजचं सेशन कसं वाटलं कोणी सांगेल? हा बोला. आपलं जे सेशन झालं ते अति उत्कृष्ट झालं. हा. तुमची समजावून देण्याची पद्धत अति उत्कृष्ट आहे. हा. जेणेकरून माणसाच्या मनातील किंवा पुढच्या व्यक्तीच्या मनातील जे काही निगेटिव्हिटी आहेत किंवा जे काही विचार आहेत ते कसे दूर करायचे आणि सकारात्मकता घेऊन आपलं जीवन कसं समृद्ध करायचं हे तुम्ही आम्हाला चांगल्या तऱ्हेने समजावून दिलं. धन्यवाद. थँक्यू. काही क्वेश्चन नसतील तर आपण थांबूया. उद्या पुन्हा भेटूया दुपारी 12:30 वाजता. आणि उद्या आपला ऍग्रीमेंट आहे, सर्वांनी उपस्थित राहायचं आहे पाण्याची बॉटल सोबत घेऊन. उद्या एक मिनिट आहे की रे, ती नाही ती इथं. हा बोला. सुधा मॅडम अनम्यूट करा. अनम्यूट नाही झालात तुम्ही सुधा मॅडम. क्लिक करा तिकडे बटनवर. होतंय का? समोर ऑप्शन आला बघा तुमच्या अनम्यूटचा. मिळालं? तुम्ही नंतर मला कॉल करा आणि विचारा काय असेल ते. माझा नंबर आहे ना, कॉल करा आणि विचारा. अजून कोणाला काही प्रश्न? चला आपण आज थांबूया. उद्या भेटूया बरोबर 12:30 वाजता दुपारी. लिंक सकाळी तुम्हाला मिळेल. माझं ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे कोटी कोटी आभार. उद्या पुन्हा भेटूया सकारात्मक ऊर्जेसकट. धन्यवाद.